पावसाचा जोर आता पुन्हा एकदा ओसरण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 8 जुलै पाहूयात 9 जुलैला राज्यातील हवामान कसे राहील किंवा आज रात्री कसे वातावरण राहील. तर सर्वात प्रथम जो काल सकाळी अंदाज दिलता त्याप्रमाणे जी अतिवृष्टीची शक्यता होती पालघर, ठाणेपासून ते इकडे पुणे, साताऱ्याच्या घाटाच्या आसपासपर्यंत, रायगडच्या भागापर्यंत. तर त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे किंवा ज्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मुसळधार पाऊस झाला होता सांगितलेला त्या ठिकाणचा पश्चिम भागात पाऊस झाला. सिंधुदुर्गाकडे थोडासा कमी पाऊस आहे, पण घाटाच्या आसपास पावसाचा जोर हा कोल्हापूरकडे सुद्धा टिकून होता. मुंबईच्या आसपासही अपेक्षेप्रमाणे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाने जोर तर पकडला, पण अपेक्षेपेक्षा थोडंसं 2-4 तास उशिरा हा पाऊस उत्तरेकडे सक्रिय झाला. तशीच ती स्थिती इकडे अकोला, अमरावतीच्या भागांमध्ये पाहायला मिळाली, की अपेक्षा होती, की आज सकाळी 8:30 पर्यंत पाऊस होईल, पण 8:30 नंतर या ठिकाणी पावसाने थोडासा जोर पकडला आणि बाकी इतर ठिकाणी अपेक्षेप्रमाणे जसं काय आपण पाऊस सांगितलेला कमी दक्षिणेकडे, काही ठिकाणी कोरडं, काही ठिकाणी हलकासा पाऊस, थोडंसं उत्तरेकडे गेलात, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षेप्रमाणे पाहायला मिळालेला आहे. आणि जर आता आपण पाहिलं, की सध्या कोणत्या हवामान प्रणाल्या सक्रिय आहेत, तर या भागामध्ये हे जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे, तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, हे मध्य प्रदेशच्या उत्तर भागाच्या आसपासपर्यंत आहे. त्यातून कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे उत्तर भारतापासून इकडे मध्य प्रदेशपासून उत्तर महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत विस्तारलेला होता किंवा आता हा आहे तो थोड्या हळू कमकुवत होऊ लागलेला आहे. त्याच्या आसपास तुम्ही पाहू शकता, की पावसाचे ढग दाटलेत. त्यासोबत जर सांगितलं, की उत्तर पश्चिमेकडून कोरडे वाऱ्यांचे प्रवाह येणार आहेत, येऊ लागलेले आहेत आता हळू आणि त्यामुळे राज्यातील पाऊस हा पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पाऊस आधीपासूनच नाहीये. तुम्ही जर काही लोक कमेंट सुद्धा करतील, की आमच्याकडे पाऊसच नव्हता, तर जोर कसा ओसरला? पण ज्या ठिकाणी पडत होता, त्या ठिकाणचा जोर हा आता ओसरताना दिसतोय. आणि जर सॅटेलाईट इमेज पाहिली तर आज जी काही रात्रीची स्थिती आहे किंवा सायंकाळची स्थिती आहे, त्यामध्ये असं दिसतंय की नागपूरच्या आसपास मेघगर्जना आणि जोरदार पावसाचे ढग आहेत. यवतमाळचे काही भाग, नांदेड, लातूर, परभणी हलक्या-फुलक्या पावसाचे ढग आहेत. म्हणजे सगळीकडे नाही, काही काही गावांकरता हलका मध्यम पाऊस या ठिकाणी सक्रिय आहे. साताराचा जो भाग आहे, या ठिकाणी गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस सातारा असेल, पाटण असेल, कराडच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतोय. खटावकडे सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस सध्या आहे. हा पाऊस थोडासा दक्षिण पूर्वेकडे सांगली जिल्ह्यातही येण्याचा अंदाज आहे. म्हणजे या ठिकाणी विटा असेल, वाळवा, शिराळाच्या आसपासचे भाग असतील, पलूसचे भाग असेल, या ठिकाणी पावसाच्या या सरी पोहोचण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीचा तलावसला खेड चिपळूणचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे मध्यम ते थोडासा जोरदार पाऊस, काही वेळासाठी गडगड, काही ठिकाणी बिना गर्जनेच्या रत्नागिरीमध्ये अशा पाऊस सरी पाहायला मिळतील. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर, पुणेकडील पश्चिमेकडील भाग आहे. उत्तर महाराष्ट्राचे इतर भाग आहे. ढगाळ हवामान आहे मात्र आता पावसाचा जोर ओसरलेला आहे. घाटाकडे थोडाफार पाऊस अजूनही पाहायला मिळत असेल, पण तीव्रता कमी होताना दिसते. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडकडे सुद्धा आता पावसाची तीव्रता हळू कमी होताना दिसत आहे. आणि जर आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पाऊस सुरू होईल. नाशिक घाट, अहिल्यानगरचा घाटाच्या आसपासचा भाग, पुणे घाटाच्या आसपासचा भाग मध्यम तर काही वेळासाठी थोडासा जोरदार पाऊस आज रात्रीसाठी होण्याची शक्यता राहील. सातारा, सांगली सांगितलं की मध्यम ते जोरदार सरी राहतील. कोल्हापूर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. लातूरचे जे भाग आहेत, साधारणतः औसा, निलंगा मध्यम ते थोड्याशा मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी पाहायला मिळतील. नांदेड, परभणीच्या काही तालुक्यांमध्ये मध्यम पाऊस सरी रात्रीसाठी पाहायला मिळतील. त्यानंतर इकडे रामटेकचा भाग आहे. कुई, उमरेड, भिवापूर असेल, नागपूरचा मध्यम ते जोरदार गडगडाटी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते. यवतमाळच्या वणीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार पाऊस हा आज रात्रीसाठी दिसेल. चिखलदरा आणि त्याच्या आसपास धरणीचा भाग आहे अमरावती. या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा हलकाशा पावसाच्या सरी आज रात्रीसाठी या पाहायला मिळतील. राज्याच्या इतर भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसत नाहीये. पण एखाद्या भागामध्ये हलकी पावसाची सर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर सांगितलं जातंय, की आता कोरडे वारे हे उत्तर पश्चिमेकडचे गुजरातकडून आता अशा प्रकारे कोरडे वारे आपल्या महाराष्ट्रावरती येणार आहेत. या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावाने काय होईल, जे आतापर्यंत बाष्पयुक्त वारे होते ते पुढे ढकलले जातील आणि राज्यात जे ढग निर्मिती होत होती त्याला या ठिकाणी अडथळा निर्माण होईल. अतिमुसळधार अतिवृष्टी होत होती त्यात कमी येईल. ऊन पडेल बऱ्याच भागांमध्ये चांगलं आणि पुढील काळामध्ये अशाच प्रकारे मान्सूनचा खंड राहील. साधारणतः 15-16 तारखेपर्यंत नक्कीच राहील. तिथून पुढे सुद्धा 20 तारखेपर्यंत पावसाच्या खंडासारखी स्थिती ही कायम आहे. येत्या दिवसात त्याच्या अजून अपडेट्स आपण नक्कीच देऊ. पण सध्या जर पाहिलं
तर उद्या सुद्धा नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूरचे घाटाच्या आसपासचे भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याला असलेल्या घाटाच्या आसपासचा भाग असेल. या भागामध्ये मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पावसाचा जोर एकंदरीतच कमी राहील, व्याप्ती आणि तीव्रता ही कमी होताना दिसते. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस सरी राहतील. मोठ्या पावसाची या ठिकाणी सुद्धा आता अपेक्षा नाही किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा मध्यवर्ती भागापर्यंत. त्यानंतर घाटाच्या आसपासचे मध्य महाराष्ट्र पश्चिमेकडील भाग आहेत. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर एखाद दुसरी हलकी मध्यम मान्सूनची सरी येईल. जास्त शक्यता आता याही ठिकाणी दिसत नाही. गोंदिया, गडचिरोलीच्या भागामध्ये सुद्धा थोडासा पाऊस होण्याची शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत. याही ठिकाणी खूप मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही. आणि राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्हे आहेत. मग इथे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मध्यापासून पूर्वेकडील भाग असतील, धुळे, नंदुरबार, जळगाव असेल, संपूर्ण मराठवाडा विभाग असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोलीचा भाग आहे इकडे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर. आता काय विशेष पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. ते सुद्धा बाष्प आहेत. थोडंसं एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती म्हणजे स्थानिक ढगनिर्मिती नाही म्हणता येणार. एखादा पश्चिमेकडून पुढे जाणारा एखादा पावसाचा ढग विकसित झालाच, तर थोड्याफार प्रमाणात एखाद्या गावासाठी थोडाफार हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याची शक्यता किंवा व्याप्ती ही खूप कमी आहे. आणि जर आपण हवामान विभागाचे सुद्धा इशारे पाहिले, तर त्यानुसार 9 तारखेला पुणे घाटमाता, सातारा घाटमाता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे साधारणतः 115 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी, तर 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळण्याचा या ठिकाणी इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. हा इशारा फक्त घाट विभागासाठी आहे. त्यानंतर जळगाव, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा या ठिकाणी मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस होण्याचा अलर्ट हवामान विभागाने दिलाय. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरचा घाटमाथा याही ठिकाणी हवामान विभागाने एक दुसऱ्या भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊसच राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसंच इकडे नंदुरबार, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यासोबतच इकडे अहिल्यानगरचा सुद्धा काही भाग आहे. पुण्याचे सुद्धा पूर्वेकडील काही भाग आहेत. याही ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राहिलेला भाग आहे सिंधुदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज दिलाय. सांगली, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व मध्यम पावसाची शक्यता आणि राहिलेले जिल्हे बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असाच अंदाज आहे आणि या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.